पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। गाडी अडून फायरिंग करण्यात आली। मध्यम ग्राममधील घटनेमुळे खळबळ माजली आहे। चंद्रनाथ रथ यांच्या छातीमध्ये गोळी लागली आहे। पूर्वनियोजित हत्याकांड होतं। पीएच्या हत्येनंतर अधिकारी यांचा हा आरोप आहे। दरम्यान तृणमूल काँग्रेसनं निवेदन जारी करत घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। ब्रूटली मर्डर हुआ है, ये प्री प्लान मर्डर है। ये हम लोग का बात नहीं है, पुलिस का डीजीपी का बात है। 2-3 दिन रेकी करके फुल्ली प्री प्लान मर्डर, पुलिस ने इन्वेस्टिगेशन चालू किया। केंद्रीय मंत्री डॉक्टर सुकांतो मजूमदार, उन्होंने 4 घंटे तक पूरा जो इंसिडेंट हुआ फैमिली का साथ, पुलिस का साथ बात किया है। तर सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहताय। गाडी अडून फायरिंग करण्यात आली। मध्यम ग्राममधल्या घटनेमुळे खळबळ माजलेली आहे। चंद्रनाथ रथ हे सुवेंदू अधिकारी यांचे पीए, त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचा आरोप आता अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तृणमूल काँग्रेसनं या प्रकरणी निवेदन जारी करत या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। फायरिंग करण्यात आली आणि याच्यामध्ये 3 गोळ्या ज्या आहेत त्या चंद्रनाथ रथ यांच्या छातीमध्ये लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। सुवेंदू अधिकारींच्या पीएवर 3 गोळ्या झाडण्यात आल्या। यावेळेला या गाडीमध्ये 3 जण आणखीन होते। या घटनेनंतर एक मोठी खळबळ पश्चिम बंगालमध्ये माजलेली आहे। गाडी अडून फायरिंग करण्यात आली। पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप सुवेंदू अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेला आहे। केस का इन्वेस्टिगेशन हम लोगों ने स्टार्ट किया हुआ है। इस क्राइम में जो गाड़ी 4 व्हीलर जो यूज हुई थी उसको हम लोगों ने सीज किया हुआ है, लेकिन ये पता चल रहा है कि इस गाड़ी को जो नंबर प्लेट है वो फॉल्स है, उसको टेम्पर किया गया है। हम लोगों को स्पॉट से लाइव राउंड और फायर्ड कार्ट्रिजेज मिली हुई है। बाद बाकी वहाँ पर जो आई विटनेस थे और जो एविडेंस है उनको हम लोग प्रोसेस कर रहे हैं और इन्वेस्टिगेशन में आगे बढ़ना है। तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। मात्र 2 दिवसांमध्ये 5 हत्या पश्चिम बंगालमध्ये झालेल्या आहेत। तृणमूल जो आहे तो पराभव पचवू शकत नाही, अशा प्रकारे टीका जी आहे ती आता भाजपकडून केली जाते। तृणमूल काँग्रेसने निवेदन जारी करत या प्रकाराचा निषेध जरी नोंदवलेला असला तरी यामागे या हत्याकांडाच्या मागे तृणमूलच असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय। हत्येसाठी ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। त्या पद्धतीने फायरिंग करण्यात आली आणि 3 गोळ्या या चंद्रनाथ रथ यांच्या छातीमध्ये लागल्या। या हत्येसाठी ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आणि पीएच्या हत्येचा तपास सुरू आहे, अशी माहिती डीजीपी गुप्ता यांच्याकडून देण्यात आली आहे। गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी आम्ही जप्त केल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। घटनास्थळावरून जिवंत काडतूस जप्त केलेली आहेत। पुढचा तपास सुरू आहे, असं डीजीपी गुप्ता यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे। हत्येसाठी ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे।